मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत देवी भागवत पुराण. तर 7 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत नवरात्र, शाकंभरी नवरात्र प्रारंभ झालेली आहे. तर सर्वांनी कुलदेवीची सेवा करायची, आई भगवतीची सेवा करायची. जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली तर आपली वंशावली वाढते, आपल्या मुलाबाळांची प्रगती होते. आणि ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नसणार त्यांनी या नवरात्रीमध्ये आईची ओटी भरावी, मनोकामना आपली मनातली पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी, कुंकुमार्चन करावे. तुम्ही लोंगांचा उपाय करू शकतात आपल्या मुलांच्या लग्न होण्यासाठी, नोकरीसाठी, व्यापारासाठी, प्रमोशनसाठी, कुठल्याही इच्छा कामनासाठी तुम्ही दररोज आपल्या कुलदेवतेच्या टाकेजवळ 11 लवंगा वाहा आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करा. दुसऱ्या दिवशी ती लवंग आपल्या मसाल्याच्या डब्यात तुम्ही खाण्यामध्ये यूज करू शकतात. माता देवीचा आशीर्वाद राहतो, कारण ती लवंग जी आपण अर्पण केलेली आहे तर ती माताला अतिशय प्रिय आहे. लवंगामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि शक्ती खेचण्याचं जे काम आहे ते लवंगामध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा असते. तर शक्ती जी आपण काही बोलतो, जे आपल्या मुलांसाठी बोलतो, मुलाबाळांसाठी बोलतो, तर ती शक्ती खेचण्याचं ते लवंगामध्ये ती पॉवर राहते. तर ती लवंग आपल्या हातात राहते आणि आपण ज्यावेळेस तिला अर्पण करतो मातेला, त्यावेळेस तिला कामना करतो. तर आई भगवती ही प्रत्येकच्या घरात नवरात्रमध्ये 4 नवरात्र असतात वर्षातून. तर प्रत्येक नवरात्रमध्ये माता लक्ष्मी या आई भगवती तिचं अष्टलक्ष्मीचं रूप घेऊन, कुलदेवतेचं रूप घेऊन, कळस भरो या न भरो पण टाकेवर माता लक्ष्मी ज्यावेळेस आपण लवंग अर्पण करतो साक्षात विराजमान असते. आणि आपण ज्यावेळेस आपल्या मुलांच्या इच्छा कामना बोलतो त्यावेळेस घरामध्ये वास्तुपुरुष असतो, तर तो एका सेकंदामध्ये किती वेळा 24 वेळा अस्तु 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 असं बोलत असतो. म्हणजे आपण बोललो की माझ्या मुलाबाळांचं लग्न होऊ दे, त्यावेळेस तो अस्तु बोलतो. तर त्यावेळेस आपलं खरोखरच आपण म्हणतो मी आई भगवतीला लवंग अर्पण केली 9 दिवस नवरात्राचे, तर माझ्या मुलाचं लग्न झालं. दुसऱ्याला पण आपण उपाय सांगतो. कोणी टेन्शनमध्ये असतं, कोणाचे मुलं अभ्यासात हुशार नाही, कोणी बोलत नाही, कोणी मुके आहे या कोणी बहिरा आहे, कोणी पांगळा आहे असतात. कर्मामुळे काही मुला मुलींचे हे फळ जे आहेत तर काही मागच्या जन्माच्या कर्मामुळे, नशिबामुळे हे भोग आपल्याला भोगावे लागतात. बऱ्याच काही अशा कमेंट्स येतात की ताई माझा मुलगा बोलत नाही, माझा मुलगाला ऐकू येत नाही, माझा मुलगा चालत नाही, कोणाला संतान प्राप्ती नाही. या आपल्या मागच्या पुढच्या कर्मामुळे आपल्याला हे भोग भोगावे लागतात आणि जे नशिबामध्ये असतं ते आपल्याला नक्की मिळतं. पण आपण सेवा करत राहायची, पूजा अर्चना करत राहायची का? आपण हे देवी भागवत पुराण इतकं महत्त्वाचं पुराण आणि याच्यात एक एक गोष्टी इतक्या महत्त्वाच्या सांगितलेल्या आणि ते बी स्पष्ट मराठी भाषेत सांगितलेले आहे. तर या देवी भागवत पुराण जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे पुराण आई भगवतीचं ऐकायला मिळेल. सहजासहजी हे पुराण ऐकायला मिळणार नाही. आणि त्याशिवाय या पौष महिन्यात जप तप हवन मंत्र आणि पितरांचं तर्पण केल्याचं खूप काही महत्त्व आहे. जी काही आपण सेवा करतो ती पितरांपर्यंत आपल्याला पोचते. तर तिथून पितर आपले जे आहेत, जे मेलेले, जे आपले मृत व्यक्ती आहेत, म्हणजे घरातले वडलोपणजी म्हणतात, म्हणजे वडीलधारे जे मोठे व्यक्ती असतात. पितर अजून पण कोणाकोणाला खूप जणांना समजत नाही. तर जे आपले वडिलोपांचे जे वडीलधारे असतात ते जे शांत झालेले आहेत, ते स्वर्गवास झालेला आहे त्यांचा, तर ते स्वर्गामध्ये राहतात. तर त्या पितरांच्या शांतीसाठी आपण या आई भगवतीची सेवासुद्धा करू शकतो. विष्णू भगवानांची सेवा जी करतो ती साक्षात पितरांपर्यंत पोचते. तर या पौष महिन्यात जेवढं होईल तेवढं शक्यता तिळाचे लाडू खा, तिळाचा भोग द्या, तिळाचे उबटण अंगाला लावा, तिळाने जे काही पदार्थ बनवणार ते काही तुम्ही सेवन करा. गाईला तीळ आणि गूळ खाऊ घाला पौष मासामध्ये. तर असे उपाय तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी करू शकतात आणि पितरांपर्यंत सुद्धा हे आपली केलेली पूजा नक्की पोहोचेल पौष महिन्यातली ही. तर आपल्या मुलांना सुद्धा पितर आशीर्वाद देता. आई भगवती कुलदेवता म्हणजे प्रत्येक देवता आपल्या घरात म्हणजे वास करतात. घरातील
कटकटी असतात त्या दूर होतात. 7:30पासून आपल्याला मुक्तता मिळते. तर मी आजच भोपाळहून आलेली, तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकले, काही कमेंट्स पण आलेल्या होत्या की मी 3 दिवसासाठी भोपाळ जाते. मुलीची BDSची डॉक्टरीची डिग्री भेटली तर त्यासाठी भोपाळ गेलेली होती. मी बुऱ्हाणपूरला राहते. बुऱ्हाणपूरहून भोपाळ गेली तर एक दिवस जाण्याचा, रात्रीच गेली, शनिवारी रात्री गेली, सकाळी रविवारी भोपाळ पोचली. भोपाळहून मग त्या दिवशी आम्ही, माझे नणंद आहेत त्यांच्याकडे राहिलो. मग जेवणं खावणं, आंघोळी वगैरे, गप्पा वगैरे करत आम्हाला 2-3 वाजले. तर 3 वाजता सिहोरसाठी निघाली. सिहोर जवळच आहे तिथून, भोपाळहून 45 किलोमीटर. मग सिहोरला दर्शन घेतलं. तिथं आम्ही 4:30 वाजता पोचलो. असं मला माहिती नव्हतं की बाई 5 वाजता जे रुद्राक्ष वाटप आहे वितरणचे ते गेट 5 वाजता बंद होतं. 4:30-4:45ला आम्ही गेलो. डायरेक्ट रांगेत लागलो. गर्दी नव्हती. रुद्राक्ष अगदी आरामाने मिळाला आम्हाला सर्वांना. मी, माझे मिस्टर, माझी मुलगी आणि माझी दिराणीची मुलगी छोटी आर्या 12 वर्षाची, ती पण आली होती. मग रुद्राक्ष वगैरे घेतलं. जे सिंहासन आहे महाराजांचं, प्रदीप मिश्राजींचं, शिवपुराण जिथे वाचतात त्या शिवपुराणला हात लावला, बेलपत्री अर्पण केली आणि मग तशीच मग गेटच्या बाहेर निघाली. गेटच्या बाहेर निघतानाच एक लहान 7 वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला आणि तो म्हणता की ताई मला दूध दे ना प्यायला. तर तिथं म्हणजे कढईमध्ये मलई आणि माव्याचं चांगलं दूध उकळत होतं. खूप मोठी कढई होती. तर मी म्हटलं इतक्या गर्दीमध्ये ह्या मुलाने मला सांगितलं, हे माझं अहोभाग्य की हा मुलगा कुठल्या रूपाने माझ्याजवळ दूध मागत असेल. साक्षात शिव पण असेल कदाचित, पण ते मला नंतर लक्षात आलं. त्याने दूध मागितला. मी त्या दुकानदारला 40 रुपये दिले. गरम पिस्ता काजू बदामवाला दूधचा ग्लास त्या मुलाच्या हातात डिस्पोजरमध्ये दिला. छान मोठा ग्लास होता, ते दिलं. इतका आनंदित झाला. नंतर माझ्या लक्षात आलं की आपण दररोज प्रदोष कालामध्ये शिवलिंगाला अभिषेक घालतो दुधाने आणि दररोज शिवलिंगाला आपण नैवेद्य दूध आणि साखर दररोज नित्यनेम आहे तर ते आपण करतो. तर भगवान शिवाने मला दर्शन सिहोरमध्ये बी प्रदोष कालामध्ये दिलं आणि निघताना 5:15 वाजलेले होते, 5:30. तर त्यावेळेस तो मुलगा येऊन त्याने दूधच मागितलं. तिथं जलेबी, फाफडा, शेव वगैरे भरपूर वस्तू होत्या, भजे होते गरम. तर त्याने कुठलीही वस्तू न मागता त्याने मला दूधच मागितलं. तर ते घरी येऊन माझ्या लक्षात आलं. मी व्हिडिओ पण घेतला आहे त्या मुलाचा आणि माझा असा दूध देताना. पण ते शेअर करायला माझी मुलगी म्हणे मम्मी असं चांगलं नाही वाटत, पण एक आठवण म्हणून मी कॅमेरा गॅलरीत सेव्ह राहू दिला तो व्हिडिओ. मग नंतर लक्षात आलं की साक्षात भगवान शिव पण असतील की त्यांनी माझ्याकडून दूध मागितलं. आपण दररोज भगवान शिवाला नैवेद्यामध्ये दूध अर्पण करतो. जशी आपली आस्था राहिली, जशी आपली श्रद्धा राहिली तसा देव आपल्याला भेटतो. हे नक्की आहे, हे निश्चित आहे. श्रद्धा आणि विश्वासाच्या गोष्टी आहेत. तर हे भगवान शिवाच्या आशीर्वादाने, माता लक्ष्मीच्या, आई भगवतीच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत माझी जे पुराणांची तळमळ राहते, जॉईंट फॅमिलीला राहते, जेवढा वेळ भेटतो तेवढा मी मोबाईल डोंट डिस्टर्बवर ठेवून देते. कोणाचा फोन आला तर उचलणार नाही का, की तुमच्यापर्यंत मला कथा पोचवण्याचा खूप छंद आहे, आवड आहे. तर कोणी डिस्टर्ब न करेने फोन बोलण्यामध्ये अर्धा-पाऊण तास असाच चालला जातो बोलण्यात. तर त्यामुळे मी फोनसुद्धा बंद ठेवते. तर अशा बोलण्यात तर मग मला नंतर सकाळी लक्षात आलं की ते भगवान शिव असतील. आपण बघ दररोज चांदीची एक वाटी केली स्पेशल भगवान शिवाची, तर त्या भगवान शिवाला आपण नैवेद्य म्हणून अर्पण करत होतो, ते भगवान शिवचं असतील. आणि एवढं छान वाटलं. सिहोरचं दर्शन बी खूप छान झालं आणि प्रोग्रामचे पण मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले. वॉइस टाकली नाही वेळ नसल्यामुळे, तर तुमच्या म्युझिकमध्ये टाकून दिलं, कारण ते मेमोरी आठवण राहील. तेव्हा बी यूट्यूब उघडलं म्हणजे माझ्या मुलीचे जे व्हिडिओ आहेत तर ते मला आठवण राहतील, म्हणून कोणी बघो ना बघो पण मी टाकून दिले माझ्या मेमोरीसाठी, माझ्या मुलीसाठी. तर अशा प्रकारे आमचा टूर राहिला. तिकडून पण मग मी रात्री जसाच प्रोग्राम सोमवारी संपला, सकाळी 10 वाजता प्रोग्रामला गेली, संध्याकाळी वापस आली 5 वाजता. ट्रेन 7 वाजता होती, डिले झाली तर 8ला झाली, अजून डिले झाली तर 9ला झाली. तर 9ला रात्री भोपाळहून बसली, सकाळी 4 वाजता घरी आली. तशीच लवकर उठली, अजून 6-7 वाजता व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच असेल शिवसहस्रनामावलीचा, तो व्हिडिओ आला. मग असं वाटलं की नवरात्रमध्ये खूप इच्छा होती की आपण देवी भागवत पुराण वाचू आणि तुमच्यापर्यंत पोचू. तर मग मी आता रात्री म्हटलं चला दिवसभरचे सर्व कामं आटोपले आणि रात्री 10 वाजता आता थोडा वेळ भेटला. थकलेली पण खूप आहे, पण म्हटलं नाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं पण खूप गरजेचं आहे. आई भगवतीची सेवा कशी करायची, कोणत्या मंत्राचा जाप करावा, खूप छान आहे हे. तर आता आपण देवी भागवत पुराणाला
सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. लॉंग झाला इंट्रो, पण सांगणं पण जरुरी होतं तुम्हाला. तर मित्रांनो, एक पाण्याची बाटली नक्की ठेवा जवळ, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा. तुम्ही जर आई भगवतीसाठी, कुलदेवतेसाठी या नवरात्रीमध्ये पण तेलाचा दिवा तुम्ही अखंड जाळू शकता. नाही जाळू शकत तर तुम्ही व्हिडिओ लावलेला आहे, देवी पुराण श्रवण करत आहोत, तर तुम्ही जवळ तेलाचा दिवा लावून घ्या. श्रद्धा आणि भक्तीने साधी भोळी भक्ती करा, त्याच्याने देव लवकर प्रसन्न होतो. मनामध्ये कपट, चपट, दिखावा देवाला काहीच आवडत नाही. साधी भोळी भक्ती करा. साधी भोळी भक्तीने देव आपला हात पकडतो, तर एकदाचा हात पकडतो तो कधीच सोडत नाही, एवढे 100% गॅरंटी, विश्वास. आणि त्याशिवाय कोणाचं मन न दुखवणे हे सर्वात मोठी गोष्ट. कोणाची निंदा नासलती न करणे. आपण जे काही पूजापाठ करतो तर निंदा नासलतीमुळे आपली सर्व पूजापाठ वाया जातो आणि म्हणतात की ताई मग माझं काम हे झालं नाही, माझं ते नाही झालं. तर निंदा नासलतीमुळे, कोणाचं मन दुखवण्यामुळे असं होतं. आणि भाग्य आणि कर्मामुळे आपल्याला सर्व काही बरोबर मिळतं. भगवंताला सर्व आठवण राहतं. आपण जो एक दिवा लावतो देवासाठी, त्याला इतका आठवण राहतो, आपण विसरून जाणार पण देव विसरणार नाही की तू मला या दिवशी दिवा लावला तर त्याचं तुला पुण्यफळ नक्की देईल. तर तो नेहमी आपल्याला आनंदाचे वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करतो, एवढी 100% गॅरंटी. तर मित्रांनो, आता आपण देवी भागवत पुराणाला सुरुवात करूया. शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझं सेकंड चॅनल आहे, ते चॅनलला बी सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमो नमः. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माता राणी सर्व इच्छा कामना तुमच्या लवकरात लवकर पूर्ण करो, अशी मी माता राणीला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेशाय नमो नमः. श्री गणपतीचा जय जयकार असो. त्याचप्रमाणे नर नारायण, सरस्वती देवी आणि व्यास महर्षींना वंदन करून मी त्यांचा जय जयकार करते. नैमिषारण्यामध्ये एकत्र जमलेल्या सर्व ऋषींनी महापुराणिक अशी श्री सूत याला विचारले की हे महाबुद्धिमान व्यास शिष्य सूता, तू आम्हाला नेहमीच मनोहर अशा पुण्यकारक कथा सांगतोस, म्हणून तुला प्रदीर्घ काळपर्यंत आयुष्य लाभो. तुझ्याकडून आम्ही सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा श्री विष्णूच्या अनेक आश्चर्यकारक अवतार कथा, श्री चरित्रलीला ऐकल्या. त्याप्रमाणे रुद्राक्षाच्या ऐतिहासिक महात्म्येसह श्री शंकराच्या दिव्य चरित्रलीला सुद्धा ऐकल्या. तर आता आम्हाला तुझ्याकडून ते गूढ असे तत्व ऐकण्याची इच्छा झाली आहे की जे पवित्रामधील पवित्र तर आहेच, शिवाय त्याच्यामुळे सर्व प्रकारचे भोग भोगूनही वर पुन्हा मोक्ष सुद्धा मिळतो. हे महाभाग्यवान सुता, सर्व संशयाचे निराकरण करणारे असे ते तत्व तुझ्याशिवाय इतर कुणीच किंचित सुद्धा जाणत नाही. सुतांनी उत्तर दिले, अहो महाभाग्यवंत ऋषी हो, खरे तर लोकांचे कल्याण व्हावे हाच हेतू मनात धरून तुम्ही हा उत्तम असा प्रश्न विचारला आहे. म्हणून मीही आता तुम्हाला काहीही बाकी न ठेवता सर्व शास्त्रांचे सार असे ते तत्व उघड करून सांगतो. देवी भागवत पुराण हेच ते सर्वश्रेष्ठ तत्व आहे. सर्व तीर्थक्षेत्र हे देवी भागवत पुराण आहे. व्रते आणि पुराणे याचा गलबला कुठपर्यंत चालतो, तर जोपर्यंत मनुष्य देवी भागवत पुराण ऐकत नाही, तोपर्यंत जोवर ही देवी भागवत रूपी कुराण हाती येत नाही, तोपर्यंत हे पापरूपी काटेरी जंगलाच्या मानवाला त्रास होतो. देवी भागवत रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही, तोपर्यंत हा अज्ञान रूपी अंधकार नष्ट होणार नाही, हे निश्चित समजावे. ऋषी उत्सुकतेने म्हणाले की हे भाग्यशाली सुता, हे पुराण कशा प्रकारचे आहे, ते ऐकवायची विधी कोणती आहे, हे किती दिवसात पूर्ण व्हायला हवे, याचे पूजन कसे करतात, हे पूर्वी कोणत्या मनुष्याने ऐकले होते, त्याच्या कोणकोणत्या मनोकामना पूर्ण झाल्या, हे सर्व तू आम्हाला सविस्तरपणे सांग. त्यावर सुतांनी बोलावयास सुरुवात केली. भगवान विष्णूच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यास जन्माला आले. पुढे त्या व्यासांच्या असे लक्षात आले की संस्कारहीन माणसे व भ्रष्ट ब्राह्मण यांना ज्ञान कसे मिळणार, कारण त्यांनी जे वेदांचे खंड करून शिष्यांना शिकवले होते त्यात यावर उपाय नव्हता. मग त्यांनी अशा लोकांसाठी पुराणे रचावी असा विचार केला. त्यानुसार मग 18 पुराणांची निर्मिती केली. त्यामधून त्यांनी मला भारत आख्यानाची शिकवण दिली. तसेच देवी भागवत पुराण हे मनुष्यांना भोग देऊन मोक्षही देतो, हे लक्षात घेऊन जन्मजय राजाला ते स्वतः ऐकवले. या जन्मजय राजाचा पिता परीक्षित नावाचा होता. तो सर्पराज तक्षकाने दंश केल्यामुळे मरण पावला होता. त्याला मरणोत्तर उत्तम
गती प्राप्त व्हावी म्हणून 9 दिवसापर्यंत त्रैलोक्य जननी देवीची विधिविधानपूर्वक पूजा करून त्याने व्यासांकडून हे देवी भागवत पुराण ऐकले आणि त्यामुळे परीक्षित राजा उत्तम गती मिळून देवीच्या लोकी गेला. हे पाहून जन्मजयाने व्यास मुनींची अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक पूजा केली. तर हे देवी भागवत पुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ होते. जे लोक भक्तिपूर्वक, प्रेमपूर्वक हे देवी भागवत पुराण कथा ऐकतात त्यांना सर्व सिद्धी कठीण नाही. त्यांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्यांच्या मुलाबाळांच्या सर्व इच्छा, कामना पूर्ण होतात. जो कोणी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते. त्याच्या मुलाबाळांच्या कठीणहून कठीण इच्छा पूर्ण होतात. घरात बरकती राहते. माता लक्ष्मीचा साक्षात आशीर्वाद राहतो. म्हणून मनुष्याने हे सतत ऐकावे. अर्धा तास, पाव दिवस, एक मुहूर्त, एक क्षणभर ज्याने हे श्रवण केले देवी भागवत पुराण त्याला कधीही वाईट वृत्ती मिळणार नाही. कधीही त्याच्या घरात वाईट पॉझिटिव्ह ऊर्जा राहणार नाही. नजर दोष कधी राहणार नाही आणि त्याच्या मुलांची तिन्ही लोकांमध्ये जिथे बी जातील तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होईल आणि वाईट गतीपासून दूर राहतील. सर्व प्रकारची होम, हवने, तीर्थ, यात्रा, दान धर्म करून जे फळ मिळेल ते केवळ एकदाच देवी भागवत पुराणाने एक क्षण ऐकल्यामुळे 33 कोटी गाय दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. देवी भागवत पुराण सहजासहजी कोणालाच मिळत नाही. ज्याच्या पदरामध्ये खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच देवी भागवत पुराण ऐकायला मिळेल. जो कोणी देवी भागवत पुराण ऐकतो संपूर्ण त्याला 33 कोटी गायी दान ब्राह्मणाला केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. देवीच्या लोकामध्ये त्याला वास करायची प्राप्ती होते. त्याला नरक यातना होत नाही. त्याला यमदूत हात लावत नाही. कृतयुगामध्ये धर्मांची साधने पुष्कळ होती परंतु कलयुगामध्ये मात्र पुराण श्रवणपेक्षा निराळा धर्म नाही. धर्मचरण रहित अशा कलयुगातील अल्पायुष्य मानवांसाठी व्यासांनी हे पुराण रूपी अमृत दिलेले आहे. हे एकच अमृत पिऊन केवळ ऐकणारा अजरामर अमर होऊन जातो. त्याला दुःख, दारिद्र्य कधीच होत नाही. जो कोणी वाचणाऱ्यापेक्षा श्रवण करतो त्या श्रवण करणाऱ्याचा वंश तर वाढतोच पण अजरामर कायमचा राहतो आणि त्याला दुःख, दारिद्र्य त्याच्या वाटेला कधी येत नाही. त्याच्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी असते. त्यामुळे या महिन्यामध्ये देवी भागवत पुराण ऐकणे, वाचणे, श्रवण करणे, कोणाला शेअर करणे खूप महत्त्वाचं आहे. तर या महिन्यामध्ये दिवस वगैरेसाठी विशेष नियम नाही म्हणून देवी भागवताची सेवा नेहमीच मनुष्याने केली पाहिजे. तथापि अश्विन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, पौष चारी नवरात्रमध्ये म्हणजे अश्विन, पौष, चैत्र आणि आषाढ 4 नवरात्र असतात. तर कुठल्या अश्विन नवरात्र, पौष नवरात्र, चैत्र नवरात्र, आषाढ नवरात्र. या महिन्यातील शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल नवमीपर्यंत हे देवी भागवत पुराण ऐकणाऱ्याचं, श्रवण करणाऱ्याचं आणि वाचणाऱ्याचं विशेष पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि यासाठी या 9 दिवसाच्या श्रवण यज्ञ आणि यज्ञामध्ये जास्त फळ देणारा म्हणजे पुण्यदायक आहे. सर्व प्रकारची कपटी, पापी, मूर्ख, मित्राला फसवणारे, वेदांची निंदा करणारे, पाखंडी एवढेच नव्हे तर हिंसा करणारे असे लोकही या 9 दिवसाच्या यज्ञाने पवित्र होऊन जातात. जो कोणी हे पवित्र भागवत पुराण ऐकतं तर जो पापी असेल, जो कपटी असेल, जो मूर्ख असेल, जो मित्राला फसवत असेल, वेदांची निंदा करत असेल, निंदा, चाकोलती आणि खूप काही निगेटिव्ह ऊर्जा कोणाला दोषारोपण करत असेल तो सुद्धा 1 तास, अर्धा तास या 1 क्षण सुद्धा देवी भागवत पुराण ऐकून घेईल तरी सुद्धा त्याचा जन्म आणि त्याच्या 72 पिढ्यांचा उद्धार होईल असे देवीने स्वतः सांगितले. म्हणून या 9 दिवसाच्या यज्ञाने जे पुण्यफळाची प्राप्ती होते त्या कुठल्याच यज्ञाने होत नाही. म्हणून जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढे देवी भागवत पुराणाचे श्रवण करावे. परस्त्रिया, परधन लुटणारे, लोभी लोक, कुटील कृत्य करणारे, गायी विकणारे, देवता, ज्ञानी, ब्राह्मणांबद्दल भक्ती नसणारे असे लोक सुद्धा 9 दिवसाच्या यज्ञामुळे शुद्ध होऊन जातात देवी भागवत पुराण श्रवण केल्या मात्र. म्हणून हे देवी भागवत नावाचे पुराण सर्व पुराणातील सर्वात श्रेष्ठ असे पुराण आहे. अश्विन महिन्यातील या पौष महिन्यातील
आषाढ महिन्यातील या चैत्र महिन्यातील कुठल्याही शुद्ध पक्षात जेव्हा सूर्य कन्या राशीत असतो त्यावेळी महाअष्टमी तिथी असताना सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या देवीच्या प्रसन्नतेसाठी जो मनुष्य हे देवी भागवत पुराणाचे पुस्तक श्रवण पठण करून टाकतो त्याला अशा ब्राह्मणाला खूप काही दान देईल असे पुण्यफळाची प्राप्ती होते. या देवीच्या पदवीला या कृपेला प्राप्त होतो. या देवी भागवताचा एक श्लोक, अर्धा श्लोक या 1 मिनिट या अर्धा मिनिट जो कोणी या देवीच्या भागवत पुराणातील एक लाईन एक श्लोक सुद्धा जो भक्तीने दररोज पठण श्रवण करेल त्याच्यावर देवीची निश्चित कृपा प्राप्त होईल असे देवी भागवत पुराणामध्ये सांगितलंय. हे देवी भागवत पुराण म्हणजे साक्षात देवी आई जगदंबा आपल्या घरामध्ये विराजमान राहते. ज्या वेळेस जो कोणी देवी भागवत पुराण ऐकतो त्याला महामारी सारख्या साथीचे रोग सुद्धा त्या घराला लागत नाही. नैसर्गिक उत्पात, बालग्रहाच्या पीडा, लहान मुलं आजारी पडत असतील, पिडवलेले असतील त्यांना सुद्धा हे पाणी प्यायला दिले. देवी भागवत पुराणाचे एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती, एक पाण्याची बाटली या एक पाण्याचा ग्लास, त्यामध्ये थोडी रक्षा टाकायची अगरबत्तीची आणि ते पाणी आपल्या घरात शिंपडावे, या मुलाबाळांना प्यायला द्यावे. त्याला बालग्रहाची पीडा होणार नाही, भूत पिशाची पीडा होणार नाही, सर्व काही दूर पळून जातात असे देवी भागवत पुराणात सांगितले. निपुत्रिकाला सुद्धा पुत्र होतो देवी भागवत पुराण श्रवण केल्याने. दारिद्र्य मनुष्य श्रीमंत होतो, रोगी मनुष्य आजारातून बरा होतो आणि 3 प्रकारच्या वाज स्त्रिया सुद्धा दीर्घायुष्य मुलगा प्राप्त होतो आणि त्याला संतान प्राप्ती होते. जो कोणी देवी भागवत पुराण ऐकतो त्याला संतानाची प्राप्ती निश्चित होते. जिला गर्भधारणा होत नाही, जिचा गर्भ घडी म्हणजे खूप गळून पडतो या तिचे मुलं होताच मृत पावून जातात या जन्मताच मृत असतात तर अशा स्त्रियांनी देवी भागवत पुराणाचे श्रवण करावे. तर कुठल्या 3 स्त्रियांनी देवी भागवत पुराण श्रवण करावे? 3 प्रकारच्या वांज स्त्रियांनी सुद्धा हे देवी भागवत पुराण श्रवण करावे. जो कोणी 3 वांज स्त्रिया हे देवी भागवत पुराण श्रवण करतील त्यांच्या मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होईल आणि जी कोणी स्त्री हे देवी भागवत पुराण श्रवण पठण करेल त्याच्या मुलांना स्वर्गात दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. नोकरी, व्यापार, प्रमोशन, लग्न, दारिद्र्य असेल तर श्रीमंत होतील आणि त्यांना जो कोणी तुम्ही देवी भागवत पुराण श्रवण पठण करत असेल तुमचा चेहरा पण कोणी घरातील व्यक्तीने पाहिलं तरी सुद्धा त्याचे 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य आणि पाप दूर होईल असे देवी भागवत पुराणामध्ये सांगितले. तर जिचा गर्भधारणा होत नाही, जिचा गर्भ खूप गळून पडतो आणि जिचे मुलं जन्मताच मृत होतात अशा 3 वांज स्त्रियांनी हे देवी भागवत पुराण ऐकावे, या श्रवण पठण करावे. तर हे भागवताचे पुस्तक ज्या घरात सुद्धा नित्य पूजले जाते आणि ज्या घरामध्ये देवी भागवत पुराण श्रवण केले जाते त्यांचं घर तीर्थ समान पवित्र होऊन जाते आणि त्याच्या ज्या घरामध्ये देवी भागवत पुराणाचा व्हिडिओ या भागवत पुराण श्रवण पठण केले जाते त्याचे 4000 किलोमीटर पर्यंत पॉझिटिव्ह ऊर्जा त्या घरामध्ये आणि त्यांच्या आजूबाजूच्या आसपासच्या परिक्षेत्रामध्ये आजूबाजूच्या वातावरणापर्यंत 4000 किलोमीटर पर्यंत पॉझिटिव्ह ऊर्जांनी भरलेला राहतो आणि त्या घरामधील रहिवंशाच्या पापांचा नाश होतो. जो अष्टमी, नवमी 9 दिवसपर्यंत देवी भागवत पुराण चतुर्थी दशी या तिथींना भक्तिपूर्वक वाचतो, ऐकतो तो फार मोठी त्याला सिद्धी मिळते. त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी नारायण त्या घरामध्ये साक्षात विराजमान होतात. जर तो ब्राह्मण असेल तर वेद विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जाणकार होतो. जर क्षत्रिय असेल तर तो राजा होतो. वैश्य असेल तर अमाप समृद्धी मिळते आणि शूद्र असेल तर त्याच्या ज्ञातामधील सर्वश्रेष्ठ असा होतो. जेव्हा प्रसन्नेच्या शोधासाठी श्रीकृष्णाला जाऊन बराच काळ लोटला जातो त्याचा पिता जो वसुदेव त्याला मोठी काळजी लागून राहिली त्यावेळी त्याने या ग्रंथाचे श्रवण पठण केले आणि कृष्ण यशस्वी होऊन परतला होता. तर ऋषींनी विचारले हा प्रसेन कोण होता की ज्याच्या शोधासाठी कृष्णाला स्वतःला जावे लागले आणि वसुदेवाची व कृष्णाची पुनर्भेट कशी झाली तसेच वसुदेवाने कोणाकडून व कोणत्या विधीने देवी भागवत पुराण ऐकले होते तर ती कथा आम्हाला ऐकावी असे सुतांनी सांगितले. मग द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोजवंशातील सूर्यपासक राहत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला आपल्या लोकात नेऊन फिरवून आणला आणि एक तेजस्वी असा संयमतक नावाचा मणी दिला. तो मणी गळ्यात घालून त्या सत्राजिताने जेव्हा द्वारकेमध्ये प्रवेश केला
तेव्हा त्याच्या तेजाने दिपून गेले. नागरिक राजसभेत जाऊन कृष्णाला सांगू लागले की कृष्ण दर्शनासाठी स्वतः सूर्यदेव येत आहे. तेव्हा हास्य करून कृष्ण म्हणाला की अहो अल्पबुद्धी लोक हो, तो सूर्य नव्हे तर सूर्याने दिलेला तेजस्वी असा संयमंतक मणी गळ्यात बांधून सत्राजित येथे आलेला आहे. नंतर त्या सत्राजिताने ब्राह्मणांना बोलवून स्वस्ती वाचनपूर्वक आपल्या घरात गृहप्रवेश केला. ज्या घरात हा मणी असेल तेथे केव्हाही दुष्काळ, रोगराई याचा उद्भव होत नाही. शिवाय हा मणी दररोज 8 भार सोनं रोज वाढवतो. एकेवेळी सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात बांधून व घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी वनात गेला. तेथे एका सिंहाशी त्याचा सामना झाला व त्या सिंहाने घोड्यासह त्याला मारले आणि तो मणी काढून घेतला. ते सिंहाची गाठ पुढे अस्वलाधीश जांबुवंताशी पडली. तेव्हा जांबुवंताने त्या सिंहाला मारून तो मणी हस्तगत केला व तो आपल्या गुहेत गेला आणि त्याने तो मणी आपल्या मुलाला खेळावयास दिला. तिकडे द्वारकेमध्ये प्रसन्न परतल्यामुळे तो सत्राजित फार दुःखी झाला आणि म्हणू लागला की कोणा दुष्ट्याने मण्याचे लोभाने माझ्या भावाला मारले की काय. काही दिवसांनी लोकांमध्ये अशी कुजबुज होऊ लागली की मण्यांच्या लोभाने कृष्णानेच प्रसन्नला मारला असावा. ही वार्ता कृष्णाच्याही कानी आली. तेव्हा आपल्यावर विनाकारण आलेला आळ नष्ट होऊन खरी गोष्ट समोर यावी म्हणून त्याने काही लोकांना सोबत घेतले. तो मणीच्या शोधासाठी बाहेर पडला. जेव्हा ते वनात पोचले तेव्हा प्रसन्नेचा मृतदेह सर्वांनी पाहिला आणि रक्तांच्या सांडलेल्या डागाच्या अनुरोधाने ते पुढे चालले. तेव्हा एका गुहेच्या दारात त्यांना मेलेला सिंह दिसला. कृष्णाने लोकांना तेथेच थांबवयास सांगितले व तो एकटाच त्या गुहेत गेला. तेव्हा जांबवंताच्या मुलाच्या हातात तो मणी पाहून कृष्ण मणी घेण्यासाठी पुढे सरसावला. त्याला पाहताच मुलाला सांभाळणारी दाई किंचाळली. तो आवाज ऐकताच जांबुवंत तेथे आला व त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. रात्रंदिवस न थांबता ते दोघंही 27 दिवसापर्यंत झुंजत होते. गुहेच्या दाराशी उभे असलेल्या द्वारकेच्या लोकांनी 12 दिवसापर्यंत वाट पाहिली आणि निराशाने परत जाऊन त्यांनी घडलेला प्रकार इतरांना सांगितला. तेव्हा सर्वजण दुःखाने सत्राजिताला दोष देऊ लागले. वसुदेव आणि राजपरिवारावर तर जणू काही आकाशच कोसळले आणि एकाएकी तेथे नारदमुनी प्रकटले. त्यांनी पाहताच वसुदेवाने त्यांची पूजा केली. त्याला विमनसक पाहून नारदांनी विचारणा केली. तेव्हा वसुदेवाने सर्व वस्तुस्थिती सांगून मुलाविषयी वाटणारी काळजी वर्णन केली. त्यावर नारदांनी त्याला अंबिकेची आराधना करण्यास सांगितले. ते पुढे म्हणाले की अत्यंत थोडक्यात मी तुला तिची माहिती सांगतो, कारण की तिचे यथार्थ वर्णन करणे कुणाला शक्य नाही आहे. ती नित्य आणि सच्चिदानंद रूपिणी आहे. तिचीच आराधना करून ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. ती सर्व जग व्यापून सुद्धा पुन्हा सर्वाच्या पलीकडे आहे. तिची स्तुती केल्यामुळे ब्रह्मा मधुकैटभाच्या भीतीपासून मुक्त झाला. विष्णू सृष्टीचे पालन करतो. तो तिच्या कृपेमुळे आणि रुद्र सुद्धा संहार करतो. तिच्याच कृपेमुळे संसाराचे बंधन आणि त्यापासून सुटका या दोन्ही गोष्टींची तिच्याच हातात आहे. तीच परमा विद्या व सर्व सत्ताधारिणी आहे. हे समजून घेऊन तू सुद्धा नवरात्री विधानपूर्वक 9 दिवसाचे देवी पूजेचे अनुष्ठान कर आणि देवी भागवत पुराण ऐक. जो कोणी देवी भागवत पुराण ऐकतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे विजयाची प्राप्ती होते, यश मिळते. जिथे जाईल तिथे त्याला यशाची प्राप्ती होते. धनधान्याचे भंडार भरलेले राहतात. म्हणून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप सतत करत राहावा, मनोमन करत राहावा, तर त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. म्हणजेच तुला आता देवी भागवत पुराण तू ऐक, म्हणजे लवकर तुझी व कृष्णाची पुनर्भेट होईल. तेव्हा वसुदेवाने नारद मुनींना देवीच्या कृपेचा त्याला आलेला एक पूर्वीचा अनुभव सांगवयास सुरुवात केली. तो म्हणाला की जेव्हा कंसाने आकाशवाणी ऐकली की देवकीच्या 8व्या गर्भाच्या हातून त्याचा मृत्यू निश्चित आहे, तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेत टाकले. देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून टाकले. असे 6 वेळा झाले व त्या उभयतांच्या दुःखाला काही पारावारा उरला नाही. तेव्हा मग वसुदेवाने गर्ग मुनींना बोलवले व सर्व वास्तुस्थिती सांगितली. त्यावर मुनींनी त्याला दुर्गा भगवतीची आराधना आणि उपासना कर. जो कोणी दुर्गा भगवतीची आराधना उपासना 1 क्षण, अर्धा क्षण, अर्धा पाऊण तास, 1 क्षण करतो त्याला आई भगवतीची कृपा प्राप्त होते. आई भगवतीच्या कृपेने त्याला सर्व सुख ऐश्वर्य प्राप्त होते, धनधान्य प्राप्त होते. तर तू असं कर की दुर्गा भगवतीची आराधना करावयाचा उपदेश केला. वसुदेवाने परस्वाधीन असल्यामुळे आपल्या असमर्थता सांगितली व ती आराधना आपल्याकरता गर्गांनी करावी अशी विनंती केली. जर आपण
कोणासाठी आराधना केली ती सुद्धा फलीभूत होते असे सांगितले. मग गर्ग मुनींनी त्यासाठी विंध्याचलावर गेले आणि तेथे त्यांनी अनुष्ठान केले. देवी भगवतीचे अनुष्ठानाच्या समाप्तीच्या वेळी आकाशवाणी झाली की मी संतुष्ट आहे. माझ्याच प्रेरणेने नारायण स्वतः देवकीच्या पोटी अंश अवतार घेतील. वसुदेवाने कंसापासून रक्षण करण्यासाठी त्या बाळाला गोकुळात नंदाच्या घरी ठेवावे आणि यशोदेच्या ताना मुलीला आणावे व कंसाच्या स्वाधीन करावे. मग ती मुलगी त्याच्या हातून निष्ठून विंध्याचलावर जाऊन राहील. व सर्व वृत्तांत देवीचे वरदान गर्गाचार्याकडून कळल्यामुळे वेळीची मोठी भीती नष्ट झाली. मग त्यांनी नारदांना देवी भागवत ऐकविण्याची विनंती केली की देवी भागवत पुराण कसे आहे, कुठले मंत्र आहे, कसे नैवेद्य द्यावे, संपूर्ण माहिती कशी आहे, तर अशी ऐकण्याची विनंती केली. त्यामुळे त्वरित शुभ मुहूर्तावर कथेला व अनुष्ठानाला प्रारंभ झाला. 9व्या दिवशी अनुष्ठानाची समाप्तीची वेळ आली. तिकडे युद्धामुळे कोणाच्या मुठीच्या मारामुळे जाबवंतांची गात्रे शिथली पडली व तो हरला. त्याच वेळी त्याला श्रीराम अवताराची आठवण झाली आणि जो राम होतो तोच यावेळी कृष्ण रूपाने समोर उभा राहिला. त्याने जाणले. हात जोडून त्याने न ओळखता युद्ध केल्याबद्दल क्षमा मागितली आणि कृष्णाला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा कृष्णाने सर्व खुलासा केला. तेव्हा त्याने तो मणी तर परत दिलाच, परंतु आपली सुस्वरूप मुलगी जाबवंतीचा विवाह कृष्णाशी करून दिला. तिकडे द्वारकेत अनुष्ठान समाप्तीच्या वेळीच पत्नी व मण्यांसह कृष्णाने प्रवेश केला. द्वारकेत सर्वत्र आनंदी आनंद झाला. सूत पुढे सांगू लागले की अहो ऋषी लोक हो, मी तुम्हाला आणखीही पूर्वी घडलेल्या घटना सांगतो. त्यात देवी भागवताचा महिमा वर्णलेला आहे. एकेवेळी लोपमुद्रेचे पती मुनी अगस्त्य भगवान कार्तिक स्वामीकडे गेले आणि त्यांनी अनेक पुण्यवान कथा ऐकण्याची इच्छा प्रकट केली. जो कोणी त्या पुण्यवान कथा फक्त श्रवण करतो तरी त्याचे निष्ठे दुःख दारिद्र्य दूर होते. त्याचे रस्त्यामध्ये जे अडथळे असतील, जे काही मार्गामध्ये जे अडथळे येत असतील तर ते दूर होतात असे त्याने सांगितले. मग त्यांनी ही अगस्त्यांनी वेगवेगळ्या विचित्र कथा सांगण्यास सुरुवात केली. तीर्थ महात्मे सांगितले. त्यावर अगस्त्यांनी त्याच्यापाशी देवी भागवताचे महात्म्य ऐकायची इच्छा सांगितली. तेव्हा कुमार सांगू लागले की या भागवताचा यथार्थ महिमा कुणीही वर्णन करू शकणार नाही, परंतु मी थोडक्यात आहे तर जे तुम्हाला सांगतो की जे निरंतर आहे, सच्चिदानंद स्वरूपिणी आहे, जगातील अनुपर मानू तिलाच व्यापलेला आहे. तसेच सर्व प्रकारचे भोग भोगवयाला देऊन मुक्ती बहाल करण्याचे सामर्थ्य सुद्धा तिच्यापाशी आहे. देवी भगवती, देवी आई भगवती ही तिची वाङ्मय मूर्ती आहे. ते वाचणाऱ्याला व त्रैलोक्यात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. या संदर्भात एक घटना सांगतो तर ती सर्वांनी ऐकावी. विवसनाला एक श्राद्धदेव नावाचा मुलगा होता. त्याला संतती नसल्यामुळे त्याने वसिष्ठ मुनींना याबाबत विचारले. त्यानुसार त्याने पुत्र कामेष्टीसाठी नावाचा यज्ञ आरंभला. पण त्याच्या पत्नीने अर्धव्यूजवळ विनंती केली की तिला मुलीची आवड असल्याकारणाने तशी मंत्र योजना करावी. त्याने ती विनंती मान्य केली. याचा परिणाम पुढे असा झाला की तिच्या पोटी कन्या जन्माला आली. तिचे नाव होते इला. राजा खिन्न झाला. त्याने संकल्प विपरीत होण्याचे कारण जेव्हा गुरूंना विचारले तेव्हा ध्यानात आले. सर्व प्रकार जाणून वसिष्ठांनी ईश्वराकडे प्रार्थना केली व मुनींचे तप सामर्थ्य, ईश्वर कृपा यामुळे इला सर्वादेखत पुरुष झाले आणि तिचे पुन्हा शास्त्रोक्त संस्कार करून सुदमन्य असे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले. तो तरुण झाल्यावर घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असता हिंडत हिंडत हिमालयामधील तराईच्या प्रदेशात गेला. ते स्थान शिव पार्वती द्वारा शापित असल्यामुळे प्रवेश करता क्षणी तो, त्याचे सहकार्य आणि घोडे हे सर्व स्त्रीरूप झाले. यावर अगस्त्यांनी शापाची पार्श्वभूमी विचारली. तेव्हा कार्तिकेय म्हणाला की पूर्वी एकदा त्या एकांत जागी शिव व पार्वती कामक्रीडामध्ये मग्न असताना शिवदर्शनाच्या हेतूने काही मुनी शोध घेत घेत तेथे आले. तेव्हा सतीला फार लाज वाटली. मुनी तर तत्काळ मागे फिरले पण वैकुंठाकडे गेले. परंतु एकांताचा भंग झाल्या कारणाने शंकराने त्या स्थानाला असा शाप दिला, जो पुरुष तेथे पाय ठेवेल तो स्त्रीरूप होऊन जाईल. म्हणून या ठिकाणी पुरुष कोणी पण येणार नाही. नंतर तो स्त्रीरूपी सुमुदन्य त्याच वनामध्ये राहू लागल्या. फिरत असता एके दिवशी ती चंद्राचा पुत्र बुध याच्या आश्रमात जवळ आली. तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुरला व ती त्याच्याकडे आश्रमात राहिली. पुढे कालांतराने तिला पुरुरवा या नावाचा मुलगाही झाला. आणखी काही काळ निघून गेल्यावर अचानक तिला आपला पूर्ववृत्तांत आठवला.
मग ती वसिष्ठ ऋषीकडे गेली व आपणास पुन्हा पुरुषतत्व प्राप्त करून देण्याबद्दल विनवले. वसिष्ठ कैलासावर गेले व त्यांनी शिवशंकराची पूजा करून दिव्य स्तोत्राने देवीची प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा वसिष्ठांनी इलेला पुरुषतत्व देण्याची विनंती केली. शंकर म्हणाले की तो 1 महिनाभर पुरुष व 1 महिनाभर स्त्री होईल. हा वरप्रसाद मिळाल्यावर वसिष्ठ देवापाशी गेले आणि त्यांनी तिची पूजा करून स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या देवीने त्यांना असे सांगितले की तुम्ही 9 दिवसाचा उत्सव करून त्याला देवी भागवत पुराण ऐकावा, म्हणजे माझ्या कृपेने त्याला कायमचे पुरुष तत्व मिळेल. जो कोणी देवी भागवत पुराण ऐकतो त्याला संतान प्राप्ती होते, धनधान्याची प्राप्ती होते. ज्या बायकांचे स्त्रियांचे मुलं मृत जन्माला येतात या ज्यांची मुलं गळून पडतात तर अशा स्त्रियांनी सुद्धा देवी भागवत पुराण ऐकावे. जे काही इच्छा असेल आपल्या मुलांच्या कामनेसाठी त्यांनी देवी भागवत पुराणाचे श्रवण करावे, म्हणजे त्यांचे श्रवण पठन केल्याने त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. आणि ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध स्वाहा, ज्याला धनाची प्राप्ती असेल त्याने या मंत्राचा जप 108 वेळा करावा, असे देवीने स्वतः सांगितले. मग पुढे सूत सांगू लागले की सुदुमन्याची गोष्ट ऐकून अगस्तींना आनंद झाला की याला जर देवी भागवत पुराण ऐकवले तर याला पुरुष तत्व कायमचे राहील. पण समाधान मात्र न झाल्यामुळे त्यांनी आणखी एखादी गोष्ट ऐकवण्याविषयी शिवपुत्र कुमाराला विनंती केली. त्यांची उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने सांगवयास सुरुवात केली. तो म्हणाला, मुनिवर ऐकावे, मी आता भागवतातील एक भाग सांगतो ज्यामध्ये गायत्रीचे अधिष्ठान ठेवून विस्तारपूर्वक धर्मविषयी विवरण केले असते. या गायत्रीचा महिमाचा वर्णन केलेला असतो त्यालाच देवी भागवत पुराण असे म्हणतात. ही गोष्ट भगवतीच्या संदर्भातील आहे म्हणून हिला देवी भागवत पुराण असे म्हणतात. हिची आराधना ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा नित्य करीत असतात. जो कोणी गायत्री मंत्राचा जप करतो आपल्या घरामध्ये त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याला 1000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते, महारुद्र अभिषेक केल्याची प्राप्ती होते. म्हणून आपल्या घरामध्ये गायत्री मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्राला खूप काही महत्त्व आहे. ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जो कोणी गायत्री मंत्राचा जप 108 वेळा सकाळ संध्याकाळ करेल आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला देईल तर त्याला गायत्री म्हणजेच वीणा देवीची ज्ञानाची प्राप्ती होईल. जो कोणी अभ्यास करेल त्याला तो अभ्यास त्या मुलांना बाकायदा आठवण राहील असे देवी भागवत पुराणामध्ये सांगितलं आहे. तर आपल्या मुलांच्या बुद्धितेमध्ये वाढ होण्यासाठी तीव्रतेने वाढ होण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करावा. रुद्राक्षाच्या माळेवर तो जप करावा. रुद्राक्षाच्या माळेवर ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जो कोणी गायत्री मंत्राचा जप तप हवन करतो 1000 आहुत्या टाकतो. हवन करून तीळ गुळ असे जो कोणी तिळगुळाने पौष महिन्यामध्ये गायत्री मंत्राच्या हवनमध्ये आहुत्या टाकतो त्या मुलांची बुद्धी तीव्रतेने वाढते. तर आईने हा उपाय आपल्या मुलांच्या प्रत्येक कामनासाठी करावा. तर अशा या देवी भागवत पुराणामध्ये सांगितले आहे. तर हिची आराधना ब्रह्मा विष्णू महेश सर्व काही करतात. पूर्व ऋतवाक नावाचा एक ऋषी होऊन गेले. त्यांना एकच मुलगा झाला. त्यांचे जन्म रेवती नक्षत्रामध्ये शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग होता. त्या मुनींनी आपल्याचे जातकर्मापासून जावळ मुंज वगैरे सर्व संस्कार यथाविधी केले. पण त्यांच्या जन्मापासून मुनींचे सर्व सुख व आनंद यांना जणू आवटी लागली. मुनी स्वतः नेहमी आजारी असत. तो मुलगा सुद्धा अत्यंत दुर्बुद्धी निपजला. ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी असत. एकदा तर त्या मुलाने कुणा एका मुनीच्या बायकोला जबरदस्तीने पळवून नेले. तो आई वडिलांना मुळीच जुमानीत नसे. त्यामुळे ऋषी नेहमी दुःखी असत. ते विचार करीत की माझ्या पोटी असा पुत्र कोणत्या कारणाने जन्माला आला असावा बरं. खरोखर असा मुलगा होण्यापेक्षा नेपुत्रिक असलेले बरे. अशा मुलांमुळे आपले पितर स्वर्गातून नरकात निश्चित पडत असतात. जर आपले मुलं काहीही म्हणजे कोणाला दोषारोपण करणे, घरात कटकटी असणे, कोणाला मोठ्यांना वडीलधाऱ्यांना उलट अपमान करणे तर अशाने आपले स्वर्गातील पितर सुद्धा नाराज होतात, दुःखी राहतात. तर घरात आई वडिलांचा अपमान कधीही करू नये. तर जो कोणी आई वडिलांचा अपमान करतो, जे मुलं आई वडिलांचे अपमान करतात, आई वडिलांना वागत नाही
त्यांच्यासुद्धा इच्छा कामना कधीच पूर्ण होत नाही. म्हणून आई वडिलांची जो कोणी सेवा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते, त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. आई भगवतीचा साक्षात त्याच्यावर आशीर्वाद राहतो असे या देवी पुराणामध्ये सांगितलेले आहे. अशा मुलांमुळे आपले पितर जे कोणी आई वडिलांचे अनादर करतात तर अशा मुलांमुळे आपले पितर स्वर्गातून नरकातच राहतात, निश्चित पडलेले असतात आणि त्यांना दोष लागतो. म्हणून घरात कटकटी भांडणं होतात. नरकात आपले पितर राहतात म्हणून त्यांच्या घरात सतत भांडणं राहतात. तर नरकातून बाहेर काढण्यासाठी हा उपाय नक्की करावा. तर एकादशीच्या दिवशी प्रत्येक एकादशीला आपण एकादशी व्रत करावे, पिंपळाच्या झाडाची पूजा अर्चना करावी, पाणी जल अर्पण करावे आणि आपले एकादशीचे पुण्य आपल्या पितरांना द्यावे. म्हणजे ते नरकातून बाहेर येतील आणि घरातील सततची कटकटी, घरात दुःख दारिद्र्य राहणे, मोठ्यांना उलटसुलट बोलणे, कारण नसताना घरात भांडणी होणे, हे पितरांच्या दोषारोपणामुळे आणि पितर नरकामध्ये पडलेले असतात त्याच्यामुळे हे दोष लागतात. तर हे दोष दूर होण्यासाठी एकादशीचे व्रत करावे द्वादशीपर्यंत आणि द्वादशीचे पारणे फेडले म्हणजे आपले जे पुण्य आहे, जी एकादशी असेल त्या एकादशीचे नाव घ्यावे, आपले नाव घ्यावे, गोत्राचे नाव घ्यावे आणि हे एकादशीचे पुण्य आम्ही आमच्या पितरांना देत आहोत तर त्यांना नरकातून बाहेर काढा असे प्रत्येक एकादशीला तुम्हाला बोलायचे. तर वर्षातून 24 एकादशी येतात. तर 24 एकादशीचे पुण्य आपण आपल्या पितरांना द्यावे तर प्रत्येक कार्यात यश येते, अडथळा राहतो तो जीवनातून दूर होतो. कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला यश निश्चित राहते. जर तुम्ही एकादशी धरू नाही शकत तर 30 पुरुषा जी एकादशी असते तर ती 1 वर्षातून करावी म्हणजे 24 एकादशांची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 30 पुरुषा एकादशीचे पुण्य आपल्या पितरांना द्यावे तर ते स्वर्गामध्ये आनंदित राहतात आणि नरकातून बाहेर निघतील. पण आई वडिलांना आजन्म दुःखाशिवाय दुसरे काहीच मिळत नाही. जो मुलं आपल्या आई वडिलांची पितरांची जो कोणी अनादर करतो त्यांना दुःखाचीच प्राप्ती होते. मला तर असे वाटते की बापाला दुःख देण्यासाठीच याचा जन्म झाला आहे. खरोखर ज्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आईबाप धन्य होतात. कुपुत्रामुळे वंश नष्ट होतो, वाईट बायकोमुळे जन्म नष्ट होतो, कुपुत्रामुळे यश लौकिक तर मिळत नाही, मृत्यूनंतर चांगली गतीसुद्धा मिळत नाही आणि नरक यातना भोगाव्या लागतात, अशाच करावया लागतात. असे वाईट भोजनामुळे शरीर स्वास्थ्याची हानी होते आणि वाईट मित्रांमुळे सुखाची हानी होते. अशा या देवी पुराणामध्ये यांचे पितरांचं महत्त्व सांगितलेले आहे देवीने. अशा दुःखामध्ये काही काळ गेल्यानंतर ते ऋषी गर्गमुनीपाशी गेले. त्यांनी सर्व वास्तुस्थिती सांगितली आणि विचारले की असे का बरे झाले असावे. कारण ते स्वतः गुरुची उत्तम प्रकारे सेवा करून वेद शिकवलेले आहेत. नियमपूर्वक ब्रह्मचर्याचे धर्माचे आचरण केल्यानंतर शास्त्रविधीनुसार लग्न करून गृहाश्रम वर्धापन केले, नित्यकर्म पंचयज्ञ आणि पंचयज्ञांचे पालन करून जो कोणी पितरांची सेवा करतो त्याला स्वर्गसुखाची प्राप्ती होते. तर असे या देवी पुराणमध्ये सांगितले आहे. विधीनुसार गर्भदान करून स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर शरीर संबंध ठेवले की त्यामुळे वंशाचा उद्धार करणारा पुत्र होतो. केवळ कामवासना शमविणे हा हेतू कधीच नव्हता. असे असताना सुद्धा माझ्या नशिबी हा भोग कशामुळे आला असावा असे गर्गाचार्य ज्योतिष विद्याचे जाणकार असल्यामुळे त्यांच्या पुढे हा प्रश्न मांडला गेला. गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनिवर ऐका, मग आता तुम्हाला हा असा पुत्र का झाला. हे सर्व योगायोगांमध्ये तुम्ही तुमची पत्नी अगर तुमची कुळ यांची काहीही चूक झालेली नाही, पण केवळ जन्मवेळच्या वाईट ग्रह योगामुळे असे झाले आहे. तर केव्हा आई वडिलांची चूक नसताना जे ग्रहयोगामुळे बाळ जन्माला येतो त्याच्यामुळे सुद्धा हे दोष लागतात. रेवती नक्षत्राचा 4था चरण हा गंडांत योग असतो, त्यावेळचा हा परिणाम आहे. आता यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे विश्वजननी दुर्गती नाशिनी दुर्गा भवानी
शिवा, तिला अनन्य शरण जाऊन तिची आराधना करा. देवी भागवत पुराणाचे श्रवण करा, म्हणजे तुमच्या सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल. आणि जो हा चरणगंडांत योग आहे तर त्या योगापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. जर आपले नवग्रहामधून कुठलेही ग्रह खराब असतील तर देवी भागवत पुराणाचे श्रवण पठण करावे, म्हणजे आपला जो ग्रह आहे तर तो सुधारण्यास मदत होते. हे ऐकून मुनींनी नक्षत्राचा अत्यंत राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की ती आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल. त्या शापाचा उच्चार होता क्षणी ती देवता त्या स्थानापासून ढळली आणि स्वतेजाने तळपडत मोठा चमचमाट करत पृथ्वीवर कुमुंद नावाच्या पर्वतावर कोसळली. त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत या नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याची रमणीयता अनेक पटींनी वाढली. मग ते ऋतुवाक मुनी गर्गचार्याची आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना करू लागले. या देवीच्या प्रसादाने सर्व दुःखांपासून मुक्ती झाले. जो कोणी देवी भागवत पुराणाचे 2 शब्द शुद्ध श्रवण केले असतील त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती झाली असे सांगितले. मग पुढे कार्तिकेय पुढे म्हणाला की रेवतीच्या तेजापासून जर एक मुलगी निर्माण झाली, तिला पाहून प्रमुस नावाच्या एका मुनीने तिला उचलून आणली आणि रेवती असे तिचे नाव ठेवून स्वतःच्या मुलीप्रमाणे लालन पालन करू लागले. योग्य वेळी ती वयात आली तेव्हा मुनी तिच्यासाठी वर शोधू लागले. पुष्कळ शोधून सुद्धा त्यांना योग्य वर मिळाला. तेव्हा ते अग्निशाळेत गेले. हवनकुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले. काही वेळानंतर अग्निनारायण प्रसन्न झाले. ऋषीच्या समोर अग्निनारायण प्रकट झाले. ऋषींनी आपली काळजी त्या नारायणाला अग्निदेवाला सांगितली. अग्निदेव म्हणाले, हिच्या हितकर्ता दुधर्म नावाचा पती निश्चित आहे. तो धार्मिक आहे, बलवंत आहे, शूर आहे, नित्यविजयी आहे, मधुर वाणीने युक्त असा आहे. हे भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाली. पुढे असे झाले की देवयोगाने अचानक तो राजा शिकारीसाठी फिरत असता त्या आश्रमाजनिक येऊन पोचला. तो विक्रमशील राजाची पत्नी कालिंदी हिच्या पोटी जन्मास आला होता. आश्रमात प्रवेश करता क्षणी त्याच्या नजरेस ती रेवती पडली. त्याने तिला विचारले, हे प्रिये, महर्षी कुठे असतील हे मला सांग, म्हणजे मी त्याचे चरण स्पर्श करून दर्शन घेईल. ती म्हणाली, ऋषी यावेळी यज्ञशाळेत गेले आहे. तेव्हा तो राजा यज्ञशाळेच्या दरवाजात जाऊन उभा राहिला. त्या सर्व राजलक्षांनी युक्त पण मर्यादाशील राजाला पाहून ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्य घेऊन ये. मी फार काळपासून ज्याची वाट पाहत होतो तो माझा होणारा जावई आज आपण होऊन आमच्या घरी आलेला आहे. पण त्यांनी अर्घ्य देऊन राजाचे स्वागत केले. प्रमुख ऋषींनी त्याला त्यांचे राज्य, कारभार, सेवक वगैरेची खुशाली विचारली आणि पुढे म्हणाले की तुझ्या पत्नीचे मात्र खुशाली विचारत नाही, कारण ती इथेच माझ्यापाशी सुखरूप आहे. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाने प्रश्न केला की इतर सर्व ठीक आहे, पण माझी पत्नी इथे कशी असेल? त्यावर ऋषींनी सांगितले की रेवती नावाची तुझी पत्नी अप्रतिम सुंदर इथेच असून तू मात्र जाणत नाही, असे काय? त्यावर राजाने उत्तर दिले, महाराज, सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतपुरात आहेत. त्या सर्व मला माहिती आहेत, परंतु आपण जी कोणी रेवती म्हणता ती खरोखर मला माहीत नाही. ऋषी म्हणाले, हे राजा, आत्ताच आश्रमात आल्याबरोबर जिला तू प्रिय अशी हाक दिलीस तिला तू लगेच विसरलास काय? राजा म्हणाला, हे मुनिराज, आपण वाणी सत्यच असणार, पण मी सहज तिला असेच विचारले होते. माझ्या मनात मात्र असा काही हेतू नव्हता की ती माझी पत्नी होईल. ऋषी म्हणाले, राजा, तुझे अंतकरण मला ठाऊक आहे. तुझ्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. केवळ अग्निदेवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा दिली म्हणून तू तिला प्रिय अशी हाक मारलीस. जेव्हा मी अग्निदेवतेला या मुलीची भावी पतीविषयी विचारले होते तेव्हा तिने तुझेच नाव सांगितले होते. तर आता तुला मी ही माझी कन्या अर्पण करणार आहे. तू आता हिचा स्वीकार कर, आणखी काही विचारू नकोस. राजा काही क्षणी एकदम स्तब्ध राहिला. मग त्याने या विवाहासाठी संमती दिली. रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक झालेल्या मुनींना सांगितले की तिचा विवाह रेवती नक्षत्रावर करावा. ऋषी म्हणाले, रेवती, अगं, कन्यादानासाठी इतर कोणतेही अनेक शुभ नक्षत्र आहेत. शिवाय रेवती तर सध्या देवलोकी पण नाही. त्यांच्या मुलींना ऋषींनी सांगितले की रेवती नक्षत्र आता म्हणजे रेवती या नक्षत्रामध्ये नाही आहे. खूप काही लग्न कार्यासाठी प्रत्येक नक्षत्र शुभ आहेत, तर रेवती आता सध्या देवलोकामध्ये सुद्धा नाही. रेवती बोलू लागली, पिताजी, रेवतीशिवाय तर इतर कोणत्याही वेळी माझा विवाह होणे योग्य होणार नाही. पण माझा विवाह
त्याच मुहूर्तावर रेवती नक्षत्रावर होईल. ऋषी म्हणाले, त्या नक्षत्राला तर आधीच ऋतुवाक मुनींनी दिव्य लोकातून स्थानभ्रष्ट केलेले आहे आणि जर दुसरी नक्षत्र तुला आवडत नसतील तर हे लग्न कसे काय पार पडणार. मुलीने उत्तर दिले, या भूतलावर केवळ ऋतुवाक मुनीच फक्त तपस्वी आहेत काय? तुमची दीर्घकाळाची तपश्चर्या व्यर्थ आहे काय? विश्वाची उत्पत्ती करण्या एवढे तपोबल तुमच्यापाशी आहे ही गोष्ट मी पक्की जाणून घेत आहे. तेव्हा रेवती नक्षत्राची पुन्हा दिव्य लोकात स्थापना करा आणि मग माझे लग्न करा. ऋषी म्हणाले, तसेच होईल. मी पुन्हा नक्षत्राची योग्य स्थानी स्थापना करतो. त्या प्रमुख मुनींनी मग रेवतीची पुन्हा मूळच्या ठिकाणी स्थापना केली. नंतर रेवती नक्षत्रावर मुलीचे लग्न करून दिले आणि राजाला विचारले, हे राजा, तू आपली कोणतीही इच्छा मला सांग, म्हणजे मी ती पूर्ण करेन. राजाने सांगितले की त्याचा जन्म स्वयंभू नावाच्या कुळात झालेला आहे, म्हणून ऋषीच्या कृपेने त्याला असा मुलगा व्हावा की जो मन्वंतराच्या अनेक अधिपतीपैकी एक होईल. ऋषींनी त्याला सांगितले की यासाठी त्याने देवीची आराधना करावी, तिच्या प्रसादाने त्याची इच्छा पूर्ण होईल. ते पुढे म्हणाले की या देवी भागवत पुराणाचे श्रवण 5 वेळा करावे. जो कोणी या देवी भागवत पुराणाचे श्रवण 5 वेळा करतो त्याला इच्छित पुत्राची लाभ होतो आणि धनधान्याची वृद्धी होते. तेव्हा तो राजा आनंदित होऊन ऋषीची परवानगी घेऊन आपल्या नगरात गेला व राज्यकारभार पाहू लागला. मग एकदा असे झाले की लोमेश या नावाचे एक तपस्वी मुनी नगरात आले. राजाने त्याचे स्वागत केले आणि पूजा करून म्हणाला की त्याच्याकडून देवी भागवत पुराण ऐकण्याची इच्छा आहे, तर कारण याला सुपुत्राची प्राप्ती व्हावी. ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले, हे राजा, खरोखरच तुझे परमभाग्य हेच आहे की तुला देवीबद्दल भक्तिप्रेम आहे. ती त्रैलोक्याची आई जगदंबा नेहमीच देव आणि दानवांकडून आराधली जाते. मी तुला आता देवी भागवत पुराण ऐकवतो. हे ऐकणाऱ्याला अशक्य व अप्राय असे काहीच नाही. मग चांगल्यापैकी एका शुभ मुहूर्तावर विधीपूर्वक शुभारंभ करून त्या राजाने पत्नीसह ते पुराण 5 वेळा ऐकले. समाप्तीच्या दिवशी राजाने मुनींची व पोथीची पूजा केली. देवीचा नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः देवीच्या नवार्ण मंत्राने हवन केले. यथासांग 5 कुमारी ब्राह्मण भोजन घालून भरपूर दक्षिणा दिली. याचा परिणाम म्हणून लवकर राणी रेवतीला दिवस गेले आणि चांगल्या तिथीवर, वारवर, नक्षत्रावर एका शुभ मुहूर्तावर तिला मुलगा झाला. राजाला मोठा आनंद झाला. विधीपूर्वक मुलाचे जातकर्म करून त्या राजाने दानधर्म केला. पुढे त्या मुलाची मुंज केली, सर्व प्रकारचे शिक्षण दिले. त्या मुलाचे नाव रेवत असे ठेवले. नंतर ब्रह्मदेवाने त्याची मनु या पदावर नेमणूक केली आणि ते रेवत मन्वंतराच्या शासक होऊन नीतीपूर्वक पृथ्वीवर सत्ता चालवू लागला. म्हणून सूत म्हणाले, ऋषीओ, हा मी देवी कृपेचा महिमा तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितला आहे, कारण विस्तारपूर्वक वर्णन करणे कुणालाही शक्य नाही देवी भागवत पुराणाचे, तर मी तुम्हाला हे थोडक्यात सांगितले. नंतर अगस्तिनींनी कार्तिकेची पूजा केली, कुमारीची आज्ञा घेतली आणि आपल्या आश्रमात परतले. देवी भागवताचा महिमा असा आहे की जो ऐकेल त्याला सर्व कामनांची पूर्ती होईल, शिवाय त्याला मरणानंतर सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते आणि देवी लोकाची प्राप्ती होते. देवी भागवत पुराणचा श्रवणाचा विधी कसा आहे, तर आनंदित झालेल्या ऋषींनी सुताला विनंती केली. त्याने हे पुराण ऐकवायचा विधी संपूर्ण वर्णन करून सांगावा. सुतांनी सांगवयास आरंभ केला. ते म्हणाले, सर्व ऋषी हो, मी तुम्हाला सर्व विधी अगदी बारीक सारीक माहितीसह सांगतो, कारण जो हे विधीपूर्वक ऐकेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि कुठलीही इच्छा असो त्याची तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल. कर्ज असेल तर कर्ज दूर होईल, रोग असेल तर रोग बरा होईल, नोकरी पाहिजे असेल तर नोकरी मिळेल, व्यापारमध्ये लाभ पाहिजे असेल, ज्याचे दुकान चालत नसणार तर त्याची दुकान चालेल, ज्या मुलांना प्रमोशन या अभ्यासात कुठल्या एक्झाममध्ये बसत असतील तर मुलांच्या आईंनी या आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी हे देवी भागवत पुराण नक्की ऐकावे असे सुतांनी सांगितले. अगदी प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिष्य पावा. देवी भागवत पुराणाचा श्रवणाचा विधी. अगदी प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिष्य ब्राह्मण पाहावा. त्याच्याकडून शुभ अशी तिथी, वार, नक्षत्र, महिना याची माहिती घ्यावी. मग शुभ मुहूर्तावर श्रवणाला सुरुवात करावी. यासाठी अश्विन, चैत्र, पौष, आषाढ कुठल्याही या महिन्यामध्ये देवी भागवत पुराण श्रवण करावे. हस्तपुष्य नक्षत्र, मूळ, रोहिणी, अनुराधा, मृग ही श्रवण ही नक्षत्र प्रशस्त आहे.
जर नक्षत्र गुरुच्या नक्षत्रापासून चौथे असेल तर धनलाभ होतो असे म्हणतात. जो कोणी या मूळ नक्षत्रावर ह्या 4 तिथींवर जो कोणी देवी भागवत पुराण वाचतो, ऐकतो, श्रवण पठण करतो, कोणाला शेअर करतो तर त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते असे सांगितले आहे. मग जर कोणी चौथे असेल धर्मलाभ होईल, पहिले असेल तर लक्ष्मी मिळेल, पाचवे असेल तर कथासिद्धी असेल, सहावे असेल तर परमसुख प्राप्त होते, चौथे असेल तर पीडा, राजभय आणि तिसरे असेल तर ज्ञानाची प्राप्ती होते आणि अशी फळे मिळतात. म्हणून शंकराची आज्ञा आहे की मुहूर्त पाहिल्याशिवाय सुरुवात करू नये किंवा मग 4 नवरात्रमध्ये पण मुहूर्त शुद्धी पाहून आरंभ करावा, दिवसाचा यज्ञ करावा आणि निरपक्ष अशा संबंधीच्या सहकार्य असावे. या यज्ञाची निमंत्रणे देवी भागवताने देवीने भक्तांना केलेली आहे, इतर भाविकांना द्यावी. देवी भागवत पुराणाचे श्रवण पठण हे सर्व शैव, शाक्य, गाणपत्य, सौर, वैष्णव, तांत्रिक, नाथपंथी वगैरे सर्व सांप्रदायिक लोकांनी करावे. कारण कोणत्याही देवता ही शक्ती संपन्न असते. ब्राह्मणासहित सर्व वर्ण, स्त्रिया, संन्यासी अशा प्रत्येकाने ऐकावा. कुठल्याही जातीच्या वर्णाने देवी भागवत पुराण ऐकावे. देवी भागवत पुराण ऐकल्याने दुःख, दारिद्र्य तर दूरच होतो, पण तुमच्या शरीराला पण स्पर्श झाला तरी समोरच्याचे दुःख, दारिद्र्य आणि त्याचे 7 जन्माचे पापांचे नाश होते असे या देवी भागवत पुराणामध्ये देवीने सांगितले. जर कार्यकलापामुळे वेळ नसेल तर जेव्हा जेव्हा सवड मिळेल, जर तुम्ही नित्यकर्माच्या कामामध्ये जर व्यस्त असणार पण जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, सवड मिळेल, 1 क्षण, अर्धा क्षण, पाऊण तास देवी भागवत पुराणाचे श्रवण करावे. जर जो कोणी देवी भागवत पुराणाचे श्रवण करतो तो अतिशय पुण्यदायी असतो आणि खूप भाग्यवान असतो आणि तो मेल्यानंतर त्याला चांगल्या राजा राणीच्या घरात जन्माची त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि चांगल्या घराण्यामध्ये त्याचा जन्म मिळतो असे देवी भागवत मध्ये सांगितले. सर्वप्रथम जागा धुवून स्वच्छ करावी, गाईच्या शेणाने सारवावी, मोठा मंडप घालावा, केळीचे खांब तोरणे लावून सुशोभित करावा. कथाकारासाठी एक जागा चांगली निश्चित करावी. सर्वात उंच आसन घालावे, उत्तराभिमुख किंवा पूर्वभिमुख असावे. ऐकणाऱ्यांसाठी चांगली बैठक करावी. कथाकार हा देवीचा उपासक असावा, ब्राह्मणांचा आदर करणारा असावा. देवी भागवत पुराण तुम्हाला जो कोणी ऐकवत असेल त्याचे इहलोकी आणि त्याचे मनापासून धन्यवाद करावे, कारण त्याच्या कारणाने आपल्याला देवी भागवत पुराण ऐकायला मिळत आहे, तर त्याला काहीतरी दान दक्षिणा करावी असे देवी भागवत पुराणामध्ये सांगितले. म्हणून भागवत प्रेमी, निर्लोभी, अहिंसक असावा, अशा श्रोताचे शंकाचे निरासन करावे. नंतर आदल्या दिवशी कथाकार यजमान सहित सर्व कुटुंबियांना शास्त्रानुसार सुशोभित करावे. रोज सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे. संध्या, तर्पण, जप, तप, नित्यकर्माची कर्मे थोडक्यात आटपून घ्यावी. आरंभ गणपती पूजन पासून करावे. कलशाची चौरंगावर स्थापना करावी. बटूक, क्षत्रपाल, योगिनी, मातृका इत्यादी परिवारासहित देवतांची आवनासहित स्थापना पूजा करावी. विशेष करून पोथीची सर्वप्रथम उच्चारासहित पोथीची पूजा करावी. याचे कारण असे आहे की पोथी ही देवीची वाङ्मयी मूर्ती आहे. साक्षात स्वरूप माता अंबे भवानी त्या पोथीमध्ये विराजमान आहे आणि त्या भागवत पुराणामधील एक एक शब्द माता देवीचे आहेत. म्हणून विघ्न शांतीसाठी सर्वप्रथम नवार्ण मंत्राचा जप करावा. सप्तशतीचे पाठ वाचावे. सप्तशतीचे पाठचे श्रवण करावे. 5 ब्राह्मणांकडून तरी ह्या देवी भागवत पुराणाचे श्रवण पठण करून घ्यावे. देवी भागवत पुराण जो कोणी तुम्हाला सांगतो तो खूप भाग्यवान असतो, तर त्याला नमस्कार करावे. त्यांच्याजवळ जी वाचणाऱ्याजवळ जर पोथी असेल तर त्या वाचणाऱ्याजवळ जाऊन त्याचे चरण स्पर्श करावे आणि देवी भागवत पुराणाची स्तुती करावी. व्यासपीठावर बसलेला वक्ता हा प्रत्यक्ष व्यासच आहे असे भावनेने त्याची सांगोपांग पूजा करावी. त्याचे मनोमन त्याला धन्यवाद करावा आणि त्याच्याकडून जर तुम्हाला मंत्र घ्यायचा असेल तर तुम्ही मंत्र सुद्धा घेऊ शकता. तर मंत्र कुठला घ्यावा? ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा सतत सकाळ संध्याकाळ जप करून घ्यावा. आणि व्यासपीठावर बसलेले जे महाराज असतील, या व्यासपीठावर जो कोणी देवी भागवत पुराण श्रवण पठत तुम्हाला करवत असेल तर त्याच्याकडून तुम्ही कुलदेवताचा मंत्र घेऊन घ्यावा. म्हणजे आपल्या घरात त्या मंत्राची सर्व सिद्धी प्राप्ती होते आणि आपल्यावर जेव्हा संकटे येतात, अडथळे येतात, या घरावर काही दोष लागलाय, नजर दोष लागलेला आहे, तर ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जप करावा आणि ग्लासभर पाण्यावर
108 वेळा जप करून ते ग्लासभरातलं पाणी आपल्या घरात शिंपडावं, झाडांना टाकावं, मटक्यात टाकावं, स्वयंपाकघरात द्यावे, आपल्या मुलांना प्यायला द्यावे, त्याच्याने नजरदोषसुद्धा दूर होईल असे देवी भागवत पुराणामध्ये सांगितले. तर सर्वप्रथम ह्या ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा सतत मनातल्या मनात जप करावा. सर्व शास्त्रे ती हास्यज्ञम व्यासरूपे नमस्तुते कथा चंद्रोदये नानंतस्तमं स्तोमं निराकुरे. अर्थ, हे सर्व शास्त्र हे इतिहासाचे व्यासरूपी जाणकार मी तुम्हाला नमस्कार करते. कथारूप चंद्राचा उदय करून आमच्या मनातील अंधार नष्ट करा. नंतर ब्राह्मणाची पूजा करावी. जो देवी भागवत पुराण तुम्हाला सांगत आहे त्याची पूजा करावी. ते आसनावर बसले की आपण बसावे. इष्टप्राप्ती होण्यासाठी लक्षपूर्वक कथा ऐकावी. सर्व प्रापंचिक विचार सोडून द्यावेत. सूर्योदयापासून सुरुवात करावी. दिवसाच्या 3ऱ्या प्रहारापर्यंत कथा वाचन चालू राहावे. शौच व मूत्र यामुळे खंड पडू नये. जेवण मोजकेच करावे, प्रमाणात घ्यावे. कथाकाराने तर एकच वेळेस जेवण करावे. कथाकाराने 2 वेळा जेवण करू नये. 1 वेळेस जेवण करावे. 1 वेळ फल दूध हार घ्यावे. थोडक्यात काय तर श्रवणामध्ये विघ्न येऊ नये म्हणून कथाकाराने एकच वेळेस जेवण करावे. आता जे ऐकणारे श्रोतेजन असतात त्यांच्याकरता नियम ऐका. जे देवी भक्त आहेत या जे देवी भक्त नाहीत, ब्रह्मा विष्णू शंकर यामध्ये सरस निरस ठरवतात. ब्राह्मणाचा द्वेष करणारे आहेत. नास्तिक बुद्धीचे श्रोता श्रवणाचे अधिकारी नाही. जे नास्तिक आहेत, जे काही खोड्या काढतात या दुसऱ्यांमध्ये दोषारोपण करतात, त्याने देवी पुराण ऐकावे नाही. धनलोभी, परस्त्री असणारे, परधनाचे अभिलाषे करणारे, देवालयाची संपत्तीची चोरी करणारे अशा लोकांनी देवी भागवत पुराण ऐकू नये किंवा श्रवणासाठी ते अधिकारी नाही. ब्रह्मचर्याच्या व्रताने राहून जमिनीवर झोपावे. जो कोणी देवी भागवत पुराण वाचतो त्याने ब्रह्मचर्याचे पालन करावे. जमिनीवर झोपणारे जितेंद्रिय अशा व्यक्तीने कथाच्या समाप्तीनंतर पत्रावळीवर जेवण करावे. जेवणामध्ये हे पदार्थ निषिद्ध आहेत. तर जेवणामध्ये जो कोणी देवी पुराण वाचतो या श्रवण करतो या पठण करतो तर हे पदार्थ निषिद्ध आहेत. वांगी, कारली, 2 पानी भाज्या, मध, जळके पदार्थ अभिमानाने बनवलेले खाऊ नये. त्याचप्रमाणे देवी भागवत पुराण श्रवण पठण करत असतील तर या 9 दिवस मांस, मदिरा, मासे, मसूरची डाळ, कांदा, लसण, हिंग, गाजर, कोहळा, शेंगांची भाजी ही सुद्धा वर्ज्य आहे. कामवासना, लोभीपणा, अहंकार, जन्माची हाव या गोष्टीपासून कथाकाराने दूर असावे. नास्तिक, पाखंडी, यवन तसेच वेदांची, ब्राह्मणांची टवाळी करणारे अशा लोकांशी संबंध टाळावा. रोगी, चर्मरोगी, निपुत्रिक, अभावी अशा लोकांनी दूर बसून कथा ऐकावी. सर्व प्रकारच्या वांझ बायकांनी अवश्य ऐकावी म्हणजे त्यांना पुत्र होईल. ज्याला म्हणून तपश्चर्याचे कष्ट झेपणार नाहीत, पण धर्म, द्रव्य, कामपूर्ती आणि मोक्ष मिळावा अशी इच्छा असेल त्या प्रत्येकाने मुद्दाम प्रयत्न करून कथा ऐकावी. जो कोणी कथा श्रवण करतो त्याचे कर्म चांगले होतात. आई भगवती अंबादेवी अष्टलक्ष्मीचा त्याच्यावर आशीर्वाद राहतो आणि त्याच्या मुलाबाळांची प्रगती होते. 9 दिवसाच्या आत या कार्यक्रमाला प्रत्येक दिवस एक यज्ञ झालाच पाहिजे. जर एक यज्ञ केला नाही तर गायत्री मंत्राचा जप 108 वेळा जरूर करावा. या दिवसात केलेले दान, नवरात्रीमध्ये केलेले दान, जप, हवन अनंतपटीने फळ देणारे आहेत. शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. कथाकाराची आणि पोथीची पूजा जरूर करावी. कथाकाराने दिलेला प्रसाद भक्तीने खावा. निश्चितपणे सिद्धी मिळवावी यासाठी दररोज कुमारी, ब्राह्मण, सुवासिनी यांची पूजा करावी. समाप्तीच्या वेळी गायत्री सहस्रनामाचा पाठ करावा. विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. दोष परिहारासाठी करावा. सप्तशतीच्या एका पाठाने होम करावा. अगर नवान्न मंत्राने किंवा गायत्री मंत्राने होम केला तर योग्य आहे. यासाठी दूध अथवा तूप घ्यावे, कारण हे भागवत गायत्री स्वरूप आहे. कापड, दक्षिणा, अलंकार देऊन कथाकाराची व आदर सत्कार करावा. त्यामुळे देवता प्रसन्न होतात. मग ब्राह्मणांना दक्षिणेसहित भोजन द्यावे. कुमारी पूजन करून त्यांनाही दक्षिणापूर्वक भोजन, वस्त्र, अलंकार द्यावेत. देवी भागवताची पोथी रेशमी वस्त्रात बांधून ठेवावी. अष्टमी अगर नवमीच्या दिवशी कथाकाराला अर्पण करावी. तो जरी म्हातारा असला, कथाकार हा म्हातारा असला या लहान वयाचा सुद्धा असला तरी सुद्धा त्याला नमस्कार करावे. अशक्य,
अशक्त, दारिद्र्य, तरुण कसलाही असला तरी तो पुराणाचा जाणकार असल्यामुळे कथाकार अतिशय पूज्य असतो. जरी लौकिक गोष्टी शिकवणारे पुष्कळ गुरु असले तरी त्याने तुम्हाला पुराण श्रवण करून दिलेले आहे, म्हणून त्याच्याजवळ ज्ञानाचा भंडार असतो. तर त्या पुराणाचा ज्ञाता गुरु दुर्मिळ असतो. तर कथाकाराचे वारंवार नमस्कार करावे. कथाकाराने त्या 9 दिवसात कुणालाही नमस्कार करू नये. वक्त्यापेक्षा उंच आसनावर कुणीही बसू नये. कथा हात जोडून मध्येच निघून जाणारा, या जो कोणी कथा ऐकतो आणि कथा सोडून मध्येच निघून जाणारा अतिशय दारिद्र्य होतो. तर ऐटीत गर्वामध्ये जो कोणी कथेमध्ये बसतो आणि तो ऐटीत गर्वामध्ये बसतो, तर गर्वाने बसणारा अर्जुन नावाचा वृक्ष होतो. कथेची टिंगल करणारा गाढव होतो. तर कथाकाराची कधीही टिंगल करू नये. अनापशनाप कथाकाराला बोलू नये. जो कोणी कथाकाराला अनापशनाप बोलतो त्याला सरड्याच्या कुत्र्याच्या जातीत जन्म मिळतो. नमस्कार न करता बसून ऐकणारा विषारी वृक्ष बनतो, तर झोपून ऐकणारा अजगर बनतो. जो कथेमध्ये विघ्न आणतो तो मृत्यूनंतर कोट्यावधी वर्षापर्यंत नरक यातना भोगून डुकराच्या जन्माला प्राप्त होतो. देवी भागवत पुराण ऐकण्याची जी फळे मिळतात त्याची बरोबरीने इतर कशानेही मिळत नाही. देवी भागवत पुराण हे अत्यंत महत्त्वाचे पुराण आहे. ज्याच्या पदरामध्ये खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच देवी भागवत पुराण श्रवण पठण करायला मिळते. सहजासहजी देवी भागवत पुराण हे कुणालाच पठण या श्रवण करायला मिळत नाही. जसे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, देवांमध्ये जसे शंकर श्रेष्ठ आहे, काव्यांमध्ये जसे रामायण श्रेष्ठ आहे आणि मन प्रसन्न करण्यामध्ये चंद्र, क्षमावानामध्ये पृथ्वी, गंभीरतेमध्ये समुद्र, पापनाश करण्यामध्ये गायत्री मंत्र, नारायण हे जसे श्रेष्ठ आहेत तसे श्रेष्ठ पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ हे देवी भागवत पुराण आहे. हर प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जे काही मिळत नसणार ते केवळ देवी भागवत पुराण श्रवण पठन करून 9 वेळा जर देवी भागवत पुराण श्रवण पठन केले, त्याचे भाग्यविधाताच्या ज्या लकीरा आहेत, जे त्याचे भाग्यविधाताचे जे त्याचे लकीरा आहेत तर ते सीधा होतात आणि त्याचे किस्मत चमकायला लागते, त्याचे भाग्य उजळते. हे भाग्याचे वर्णन करणे अशक्य आहे. किंबहुना त्याला जीवनमुक्तच म्हणता येईल. शिवाय लौकिक हेतूसाठी तरी हे ऐकावे, आपले जीवन हेतूसाठी तरी ऐकावे. जसे राजाला शत्रूपासून भय प्राप्त झाले असता अथवा महामारीचा फैलाव, कोरोनासारखा महामारीचा फैलाव झाला असता, दुष्काळ पडला असता, राज्यांमध्ये बंडखोरी झाली तर शांतीसाठी हे व्रत करावे. भूत प्रेत याची बाधा असल्यास देवी भागवत पुराणाचे श्रवण पठन करावे. याच्या नाशासाठी, राज्य संपादन करण्यासाठी, मुलगा व्हावा याच्यासाठी जर इच्छा असेल त्याने देवी भागवत पुराण जरूर ऐकावे. हे भागवत जे वाचतील किंवा ऐकतील, निदान एखादा श्लोक तरी ऐकला तरी, अर्धा तरी का होईना जरी ऐकला तरी त्याला परमगतीची प्राप्ती होते. दुःख दारिद्र्य त्याच्या 72 पिढ्यांपर्यंत येत नाही, त्याचे पित्तर प्रसन्न होतात. भागवती देवीने स्वतः फक्त अर्ध्या श्लोकामध्ये हे प्रकट केलेले आहे. परंपरेने पुढे शिष्याकडून याचा विस्तार झालेला आहे. गायत्रीसारखा श्रेष्ठ धर्म नाही, गायत्रीप्रमाणे तप नाही, गायत्रीच्या तुलनेत कोणते देवता नाही, तसेच गायत्रीच्या बरोबरीचा एक मंत्र सुद्धा नाही. गाणाऱ्याचे तारण करते म्हणून तिला गायत्री असे म्हणतात. या देवी सर्व भूतेषु, जे हे अर्धा श्लोक कोणी ऐकेल, या देवी सर्व भूतेषु, जो कोणी हा अर्धा श्लोक ऐकले त्याला देवी भागवत पुराण संपूर्ण ऐकल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर या देवी भागवत पुराणाचा मंत्र ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः हा मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. जो कोणी देवी भागवत पुराणाचा एक मंत्र ऐकतो त्या गाणाऱ्याचे तारण करते म्हणून तिला गायत्री असे म्हणतात. ही देवी या भागवतामध्ये गुप्त प्रकारे स्थापनापन्न झालेली आहे, म्हणून देवीची प्रीती मिळवून देणाऱ्या या भागवताच्या 16व्या अंशाची सुद्धा बरोबरी नाही. खरं तर सर्व महापुराणे एकत्र मिळाली तरीही होऊ शकत नाही. हे श्रीमद देवी भागवत पुराण म्हणजे खरोखर निर्मल असे ब्राह्मणाचे धन आहे. यामध्ये गायत्रीचे रहस्य आणि मणिद्वीपाचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे देवीने हिमालय पर्वतावर स्वतः सांगितलेली गीता सुद्धा या देवी भागवत पुराणामध्ये आहे आणि यामुळे हे पुराण अद्वितीय, अतुलनीय, म्हणून या भागवताची सेवा ब्राह्मणांनी नेहमी करावी. जो कोणी श्रवण पठन करेल त्याला खूप काही पुण्याची प्राप्ती होईल, जिचा संपूर्ण प्रभाव ब्रह्मा, विष्णू, शंकर, अनंत नागराज हे सुद्धा जाणू शकले नाही. तेथे इतर अशात्मक देवताची काय कथा.
अशा या जगदंबेला माझे सतत नमस्कार आहे, जिच्या पदकमळाच्या एक रजकणाची प्राप्ती झाल्यामुळे ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतो, विष्णू पालन करतो, शंकर संहार करतो. त्या जगदंबेला माझे अंतःकरणाने अविरत माझे कोटी कोटी नमस्कार आहे. मणिद्वीप नामाचे एक स्थान आहे. तेथे ही कल्याण हृदयी आंबा हास्यमुखी अशी राहत असते. तेथे अमृताच्या विहरी, देववृक्षाची दाटी आणि चिंतामणी जळवलेल्या भिंती आहेत. अशा प्रकाराने तिचे ध्यान जो करतो, जो कोणी श्रवण पठण करतो, तो सर्व भोगांचा लाभ घेऊन शेवटी मोक्षाची प्राप्ती होते. ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, इंद्र आदी करून देवजीच्या आराधनेत आहेत सतत तत्पर राहतात. त्या मणिद्वीपाची देवीचे जगाचे कल्याण करावे असे हे देवी भागवत पुराणाचे अध्याय होते. तर ते तुम्हाला मी श्रवण पठण करून दाखवले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे देवी भागवत पुराण आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की नवरात्र चालू आहे, तर नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी देवी भागवत पुराणातील. तर देवी भागवत पुराणामधूनच आपण हा उपाय करूया. तर नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारी असते, म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात देवीची ओटी भरल्याने. एका ताटात साडी ठेवावी. आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करणे व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचे रंग देखील शुभ असावे, जसा लाल, सोनेरी किंवा इतर. तसेच संपूर्ण पाण्याने भरलेले नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडी साखर देखील असावी. अनेक लोक 5 वाण ठेवतात, ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, श्रीफळ याचा समावेश असतो. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचे असते. जो कोणी देवीला पानाचा विडा अर्पण करतो त्याच्या कठीणहून कठीण इच्छा पूर्ण होतात. तर पानाचा विडा देवीला कसा अर्पण करावे, ज्याला देवी भागवत पुराण ऐकायला वेळ नाही, त्याने देवीला पानाचा विडा कसा अर्पण करावा. 2 नागिनचे पानं घ्यावी. त्या नागिनच्या पानात 7, 9, 11 विषय म्हणजे समप्रमाणात तुम्ही लवंगा, त्या आपण फुलवाल्या लवंगा त्या पानामध्ये ठेवू शकतात. आणि त्या 2 नागिनच्या पानात 7, 9, 11 असा लवंगा ठेव्या. एक सुपारी घ्यावी, एक बदामचा तुकडा घ्यावा, काजूचा तुकडा घ्यावा, किशमिश घ्यावी आणि आपले इलायची, वेलदोडे असतील तर ते घ्यावे. आणि संपूर्ण विडा अगोदर आपल्या हातात राहू द्यायचा. तो विडा जी कठीणहून कठीण तुमची इच्छा असेल, जी इच्छा असेल, मला माहीत नाही तुमची काय इच्छा आहे, तर माझी इच्छा जशी 2 नागिनचे, माझी इच्छा सांगते. 2 नागिनचे पानं मी हातात घेतलेले आहे. त्या 2 नागिनच्या पानामध्ये मी 11 लवंगा फुलवाल्या ठेवून दिल्या. हातामध्ये 11 लवंगा ठेवल्या, एक सुपारी ठेवली, थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवला, एक बदाम ठेवला, अर्धा काजूचा तुकडा ठेवला, एक वेलदोडा ठेवला आणि आपले ते म्हणजे पानामध्ये जो मसाला येतो गुलाबवाला, तर तो ठेवला. आपला गोडवाला गुलाबाच्या पाकळ्यांचा येतात, तर तो सुद्धा ठेवू शकता आपण. तो हातातच राहू द्यायचा. संपूर्ण ही वस्तू त्या 2 नागिनच्या पानामध्ये ठेवायची. हातात धरावा तो, उजव्या हातात तो विडा. आपल्या कपाळी अगोदर हळद कुंकू लावावे, आपल्या मंगळसूत्राला हळद कुंकू लावावे, आपल्या मांगमध्ये हळद कुंकू लावावा. देवी आई भगवतीला अगोदर गणेशाची पूजा करावी. कुलदेवतेला हळद कुंकू वाहून अर्पण करावे. शिवजीला तांदूळ अर्पण करावे. कुलदेवतेला मग प्रार्थना करावी, हे कुलदेवता माता, हे आई भवानी, हे भगवती माता, तू माझ्या मुलीच्या MDSसाठी गव्हर्मेंटच कॉलेज भेटू दे. या माझ्या इच्छा पूर्ण कर. या इच्छा कामणीसाठी मी तुला हा पानाचा विडा, तुला खूप प्रिय आहे, तर हा पानाचा विडा मी तुला अर्पण करत आहे. तर तू माझा हा पानाचा विडा स्वीकार कर. आणि माझे गोत्र वशिष्ठ, माझ्या मुलीचे नाव अक्षदा प्रवीण लोहार, हिला गव्हर्मेंट कॉलेज MDSसाठी
तर तू हे चांगले कॉलेज तिला निवडून दे आणि गव्हर्नमेंट कॉलेज भेटो अशी माझी इच्छा आहे, तर तू माझा हा पानाचा विडा स्वीकार कर. तर कठीणहून कठीण इच्छा माई भगवती आपली पूर्ण करते असा पानाचा विडा तिच्या चरणी ठेवावा. नंतर थोड्या वेळाने 2-3 तास झाल्यानंतर तो पानाचा विडा आपण सुद्धा खाऊ शकतो. सुपारी तिथंच राहू द्यायची. मसाल्याच्या डब्यात नॉनव्हेज वगैरे मांसमध्ये राहत असेल त्याच्यात ते लवंग वगैरे बिलकुल टाकायची नाही, चूक करायची नाही. अशी तुम्ही चहामध्ये या कशामध्ये तुम्ही ते लवंग टाकू शकता. तर अशा प्रकारे आई भगवतीला कुठलीही इच्छा तुम्ही देवीला आपल्या मनाची हृदयामध्ये आई भगवती आपल्या साक्षात विराजमान आहे, कळशामध्ये विराजमान आहे. आपण जी पूजा करत आहोत तिथे साक्षात अंबा मातेला आपण बोलवलंय तर ती विराजमान आहे. तर तो पानाचा विडा देवीला व्हावा, अर्पण करावा आणि अशा मनातल्या मनात अशी इच्छा देवीला सांगावी, विडा अर्पण करावा आणि महत्त्वाचं जे काम असेल ते देवीला सांगावे. नंतर तांबूल हे अर्पण करावा. सुपारी तंबाखू नसावा. काय तर त्या पाण्याच्या विड्यामध्ये सुपारी तंबाखू नसावा, ही चूक करू नये. नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओजडीत घेतल्यानंतर सर्व स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करून द्यावे. अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावे. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तेथेच अर्पण करायची असते. तसेच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशीला पण देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही देवीला ओटी वाहू शकता. गजरा देवीला अर्पण करावा छान. अशा प्रकारे तुम्ही देवीची ओटी भरावी. काळा आणि निळा साडीचा कलर नसावा. बांगड्या हिरव्या असाव्या. पानाच्या विड्यामध्ये ते तंबाखू वगैरे ते नसावे. पानाचा विडा मी जसा सांगितला तो तसाच असावा. तितकंच वस्तू टाकाव्या. याच्याने आपल्या मनातील इच्छा कामना पूर्ण होतात. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय माताजी. आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाचं नाव या जय माता दी नक्की लिहा. जे जे माताजीचे भक्त असतील तर जय माता दी अवश्य लिहितील. जय माता दी.